मूल होत नव्हते म्हणून सासरच्याने केला खून. धक्कादायक सविस्तर घटना व्हिडिओमध्ये. लग्न झाले की सुखी संसाराची स्वप्ने मनात घेऊन नवरी सासरच्या घरात पाय ठेवते. जन्मदाते व माहेर सोडून जोडीदारासोबत ती त्याच्या घरी येते आणि संसार सुरू होतो. पण काही वेळा एखादीच्या आयुष्यामध्ये इतके नीच सासर येते की तिच्या जीवावरच उठतात. पती सासू सासरेच छळ करत असतील तर त्या बिचारीला दुःख सांगायला जागाही मिळत नाही. आपले दुःख माहेरी सांगून आई वडिलांना दुःखी करण्यापेक्षा ती चुपचाप सहन करते. पण एक दिवस तिचा पती सासरचे लोक तिचा जीव घेतात. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. पत्याने सासू सासऱ्यांनी आधी तिला खूप छळले. ती त्रास सोसत राहिली. त्यानंतर त्याने तिला ठार केले आणि आत्महत्येचा बनाव केला. पण हा बनाव तिच्या शरीरावरील जखमामुळे उघडकीस आला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव असणाऱ्या चांदवड शहरामध्ये राधाकृष्ण वस्ती आहे. या ठिकाणी कानमंडाळे या शिवारामध्ये कैलास कचरू गवळी हे आपली पत्नी कांता, मुलगा अभिजित, मुलगी श्रद्धा आणि वडील कचरू महादेव गवळी यांच्या समवेत राहतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना आणखी एक मुलगी असून तिचे नाव पूजा आहे. तिचा विवाह दिनांक 22 मे 2023 रोजी पडगाव पंगू तालुका चांदवड गावात राहणारा वैभव मोहनदास आहेर याच्यासोबत धोडंबे गावात लावून देण्यात आलेला होता. त्याप्रमाणे पूजा ही सासरी वडगाव पंगू गावामध्ये नांदाव्यास गेलेली होती. विवाहानंतर पहिले 3-4 महिने पूजाला तिच्या सासरच्या लोकांनी चांगले वागवलेले होते. पण त्यानंतर मात्र ते तिला त्रास देऊ लागले होते. तिच्या सासरी नवरा वैभव मोहनदास आहेर, सासरा मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई मोहनदास आहेर, भाया दीर मोहनदास आहेर आणि जाऊ रुपाली केशव आहेर अशी सर्व मंडळी होती. या सर्व लोकांनी पूजाला छळायला सुरुवात केली होती. तेव्हा वेळोवेळी तिने होणाऱ्या आपल्या त्रासाची माहिती माहेरच्या लोकांना दिलेली होती. माहेरच्या लोकांनी आता कळ काढ, पुढे चांगले वागवतील असा धीर देऊन तिची समजूत काढली. पूजा माहेरी आल्यावर आपली लहान बहीण श्रद्धाला सांगत असे की मला चांगल्या ठिकाणी दिले नाही, तुला तरी चांगले स्थळ पाहून घे, नाहीतर तू लग्नच करू नकोस. लग्न झाल्यावर आपण सुखाचा संसार करून अशी तिला अपेक्षा होती. मात्र तिचा अपेक्षा भंगच झालेला होता. सासरी होणाऱ्या भयानक त्रासामुळे ती खूप व्यथित झालेली होती. यामुळेच ती आपल्या बहिणीला तसा सल्ला देत असे. सासऱ्यांनी पूजाच्या मागे लकडा लावला होता की आपल्याला ट्रॅक्टर घ्यावायचा आहे, त्यासाठी तू माहेरून 2 लाख रुपये घेऊन ये. ती माहेरून 2 लाख रुपये आणत नाही म्हणून सर्वांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती. पूजाने ही माहिती आपल्या माहेरी दिल्यावर फेब्रुवारी 2024 मध्ये तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी कांदे विकून 2 लाख रुपये दिले. तेव्हा कुठे सासरची मंडळी शांत झाली होती. काही दिवसानंतर पूजेचा पती वैभव हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मोबाईल फोन चेक करू लागला. काहीतरी कुरापत काढून आणि संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. पूजाने या घटनेची माहिती माहेरी वडील, भाऊ, मामा आदींना दिली होती. तेव्हा ते पूजेच्या सासरी समजावण्यासाठी गेले असता उलट तिचा पती वैभव सासरे मोहनदास दीर केशव यांनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. तुमची खानदान अशीच आहे का असे बोलून त्यांचा उपमर्दक केलेला होता. त्यानंतर त्यांनी पूजाला जास्त त्रास देणे सुरू केल्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांना आता पूजाची चिंता वाटू लागली होती. पूजाचे मामा समाधान भोयटे हे 3 ते 4 वेळेस पूजाच्या सासरी गेले आणि पूजाला त्रास देऊ नका असे त्यांनी समजावून सांगितले. तरीही पूजाचा त्रास काही केल्या कमी झाला नाही. सुमारे 3 महिन्यापूर्वी पूजाची जाऊबाई रुपालीने कुरापत काढून पूजासोबत भांडण केले. त्या भांडणामध्ये रुपालीने पूजाच्या नवऱ्याचे कपडे फाडून टाकले. तेव्हा माझ्या नवऱ्याचे कपडे का फाडले असे ती बोलली असता रुपालीने तिला जिन्यावरून फरफटत खाली ओढून आणले आणि मारहाण केली. तिची सासू राजूबाई उर्फ लताबाई हिने रुपालीची बाजू घेऊन पूजाला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती तिने माहेरी दिली. तेव्हा माहेरचे लोक तिच्या काळजीने व्यथित झाले. दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी पूजा रक्षाबंधन सणासाठी माहेरी कान मंडळी गावी आली.
तेव्हा तिने माहेरच्या लोकांना सांगितले की माझ्या सासरचे लोक मला म्हणतात की तुझे लग्न होऊन 2 वर्षे झाली तरी तुला मूल बाळ होत नाही, त्यामुळे ते मला जास्त त्रास देतात. त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिची कशी तरी समजूत घालून तिला सासरी पाठवले. मूलबाळ होत नाही, तू वांजोटी आहे असे सतत तिला टोचून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सर्वजण तिला सतत त्रास देऊ लागलेले होते. तरी ती जीव मुठीत घेऊन त्या घरामध्ये नांदत होती आणि नशिबाला दोष देत जगत होती. पूजाची सासू राजूबाईने पूजाच्या वडिलांना फोन करून भांडण केले. तुमची मुलगी करंटी आहे, ती वांजोटी आहे, तिच्यावर आम्ही खूप पैसे खर्च केले तरी पण तिला मूलबाळ होत नाही. हा छळ काही केल्यात थांबत नव्हता. यातून काय बरे वाईट होते की काय असे पूजाच्या माहेरच्यांना वाटत होते. अखेरच्या लोकांना ज्याची भीती वाटत होती तशीच घटना घडली. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पूजाचा भाऊ अभिजित हा कान मंडाळे गावी असताना त्यांचा मामा समाधान भोयटे यांनी फोनवरून त्याला सांगितले की पूजा विहिरीत पडलेली आहे, तिला मनमाड येथील रुग्णालयात नेले आहे. तेव्हा अभिजितने लागलीच दाजी वैभव आणि त्याच्या वडिलांना फोन केला, पण त्यांनी त्याचा फोन उचलला नाही. तेव्हा अभिजितने घरी माहिती दिली आणि तो मोटारसायकलने लगेच मनमाड येथील शासकीय रुग्णालयात आला असता त्याला पूजा मयत झाल्याचे दिसले. अभिजितने जवळ जाऊन तिचा मृतदेह पाहिला असता पूजाला कोणत्या तरी धारदार हत्याराने मारहाण केल्याने तिच्या डोक्याला, कपाळावर, मानेवर, उजव्या कानामागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या दिसून आल्या. तसेच तिच्या शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्याचे त्याला दिसले. तिच्या शरीरावर खरचटल्याच्या निशाण्या आणि ओरखडे पडलेले होते. तिच्या मृतदेहाजवळ तिचा पती अथवा सासरचे कोणीही लोक उपस्थित नव्हते. पोलिसांनी पूजाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टमसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पूजेच्या नातेवाईकांनी पूजेच्या सासरीच तिच्यावर अंत्यसंस्कार केला. अभिजित कैलास गवळी वय वर्ष 23 याने चांदवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. माझी बहीण पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊन व तिला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, तसेच कोणत्या तरी धारदार हत्याराने तिला मारहाण करून गंभीर जखमा करून ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह त्यांच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात फेकून दिला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती वैभव मोहनदास आहेर, सासरे मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई आहेर, दीर केशव मोहनदास आहेर, जाऊबाई रुपाली केशव आहेर यांच्या विरोधात चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 327/2025 BNS कलम 103(3), 3(5), 351(2), 352 आणि 85 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पूजाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा देखाव करण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या लोकांनी केला होता. मात्र तिच्या शरीरावरील गंभीर जखमा सत्य परिस्थिती सांगून गेलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.